नमस्कार, मी विजय यादव, कोर टीम सदस्य। आज दिनांक 13 डिसेंबर, आज नागपूर आंदोलनाच्या साठी आज नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातून आपल्याला आंदोलनासाठी रीतसर पत्र म्हणजे परवानगीचं पत्र मिळवण्यासाठी आज मी पोलीस आयुक्तांना भेटलो। तर रीतसर तिथून परवानगीचं पत्र आपल्याला भेटलेलं आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा परिषद, आता सध्या तुम्ही पाहत असाल, गेले 1 तास जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसोबत माझी मुलाखत किंवा बैठक झाली आणि सेकंड फेजबद्दल रीतसर चर्चा केल्यानंतर आपल्या तुषारदादा देशमुख यांचं आणि आपल्या संघटनेचं जे निवेदन आहे ते निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना सोपवलं। अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या काही सरकारी आणि खाजगी संस्था आहेत त्यांचं जागा या पवित्र पोर्टलला सेकंड फेजसाठी अपलोड केल्या जातील आणि या गोष्टीबद्दल सकारात्मक चर्चा झालेली आहे। आत्ता 5 ते 6 वाजलेले आहेत आणि आता मी जातोय यशवंत स्टेडियम, जिथं आपलं आंदोलनाचं ठिकाण असणार आहे। त्या आंदोलनाच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी, तसेच आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे मुलं आणि मुली अभियोग्यताधारक येणार आहात, तुमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी माननीय तुषारदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जे आपण आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाच्या योजनेसाठी किंवा व्यवस्थेसाठी आत्ता पुढची कारवाई करण्यासाठी मी जात आहे। तर माझं तमाम महाराष्ट्रातल्या अभियोग्यताधारकांना मनापासून आव्हान आहे की आजचा पूर्ण दिवस या आंदोलनाच्या कामासाठी मी दिलेला आहे आणि गरज पडली तर उद्या पुढचे 5 दिवसही देईन, परंतु तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तुमच्या उपस्थितीची अपेक्षा आहे। ज्यांना खरंच मेडिकल कारणं किंवा घरातल्या काही दुःखद बातमींमुळे येणं होणार नाही किंवा अन्य कारणाने येणं होणार नाही, त्यांनी कृपया या आंदोलनासाठी आर्थिक मदत वाढवावी आणि आमचे हात बळकट करावेत। तुषारदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जे आपण आंदोलन लढत आहोत त्या आंदोलनाची रूपरेखा आणि पुढील वाटचाल आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ, एवढंच बोलतो आणि पुढील कामासाठी जायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ थांबवतोय। धन्यवाद।